मुंबई, पुणे, गोव्यासह देशभरातील विविध शहरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, फटक्यांची आतषबाजी आणि केक कापून केलं नववर्षाचं वेलकम। मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात नववर्षाचं जल्लोषात स्वागत, सरत्या वर्षाला गुड बाय करण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात मुंबईकरांची गर्दी। वांद्रे रिक्लेमेशन परिसरामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी, जल्लोषात केलं नववर्षाचं स्वागत। मुंबईतील अंधेरीच्या कंट्री क्लबमध्ये नववर्षाचं उत्साहात स्वागत, सेलिब्रेशनसाठी कलाकार सोनाली झा आणि एजाज खान देखील उपस्थित। पुणेकरांकडून नववर्षाचं जल्लोषात स्वागत, पुणेकरांकडून फटाक्यांची जोरदार आतषबाजी। रायगडच्या कर्जतमध्ये शेती पर्यटनातून तयार केलेल्या फार्म हाऊसला पर्यटकांची पसंती, पर्यटकांकडून नववर्षाचं आनंदात स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 2024 वर्षातील आठवणींना उजाळा देणारी खास पोस्ट शेअर। 2024 मध्ये जनतेला भरभरून प्रेम दिलं, आता 2025 मध्ये आणखी जोमानं काम करू, फडणवीसांची एक्स पोस्ट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर, गडचिरोलीतील विविध कार्यक्रमाला मुख्यमंत्री लावणार उपस्थिती, गडचिरोलीचं पालकमंत्री व्हायला आवडेल, मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर दौऱ्याला विशेष महत्त्व। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा, नव्या वर्षात राज्याला सर्वांगीण विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर नेणार असल्याचा अजित पवारांचा संकल्प। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणावर महत्त्वपूर्ण सुनावणी, शरण आलेल्या वाल्मिक कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी। दोषी आढळल्यास कोणतीही शिक्षा भोगण्यास तयार, स्वतःचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण। कुणालाही सोडणार नाही, हत्या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी विविध टीम्स तैनात, यामध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकावर कारवाई होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। पुरावे नष्ट झाल्यानंतर वाल्मिक कराडनं सरेंडर केलं का, विजय वडेट्टीवारांचा सवाल। या प्रकरणाची चौकशी पोलीस किंवा सीआयडी करू शकत नाही, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी चौकशी करायला हवी, वडेट्टीवारांची एक्स पोस्ट। महाराष्ट्र एटीएसनं मुंबईत अनधिकृतरित्या राहत असलेल्या बांगलादेशींविरोधात केली कारवाई। गेल्या 4 दिवसात मुंबईच्या विक्रोळी, नाशिक, अकोला, नांदेड आणि औरंगाबादमध्ये राहणाऱ्या 9 बांगलादेशींना केली अटक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुढील 100 दिवसांच्या कामाचा आढावा, परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागांना कामाबाबत सूचना। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच किसननगरच्या शाखेच्या दिनदर्शिकेचं केलं प्रकाशन, जुने मित्र आणि सहकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान आज महाराष्ट्र दौऱ्यावर, श्री क्षेत्र शनी शिंगणापूरमध्ये ते महापूजा करतील। जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करा, विशेष सहाय्य योजनांचं अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे द्या, वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज स्वीकारणार पदभार स्वीकारल्यानंतर पाणी पुरवठा विभागाचा रोडमॅप देखील सादर करतील। राज्यातील शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या दृष्टीने सरकारकडून हालचाली सुरू, शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांशी दादा भुसे संवाद साधणार, डहाणूतील ग्राम मंगल संस्थेच्या शाळेला भुसेंनी भेट दिली। कोरोना काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरण, आरोपी संजय परब आणि रविकांत सिंग यांना विशेष पीएमएलए कोर्टाकडून प्रत्येकी 1 लाखाच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर। नवीन वर्षात महावितरणची ग्राहकांना भेट, कागद वाचवा पर्यावरण वाचवा या संकल्पनेनुसार चालवण्यात येणाऱ्या गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडणाऱ्यांना पुढील 12 महिन्यांची 120 रुपये एक रकमी सवलत तात्काळ मिळणार। आजपासून यूपीआयच्या नियमांमध्ये बदल, याआधी यूपीआय पे साठी असलेली 5,000ची मर्यादा वाढवून आता 10,000.
नवीन वर्षात करदात्यांना जीएसटी वाढीला सामोरं जावं लागणार. जीएसटी पोर्टलचा वापर करणाऱ्या सर्व करदात्यांसाठी हळूहळू हा नियम लागू होईल. याआधी वार्षिक उलाढाल 2 कोटींहून अधिक असलेल्या व्यवसायांनाच हा नियम लागू होता. आजपासून फिक्स डिपॉझिटच्या नियमात बदल होणार. बँकिंग, वित्तीय कंपन्या आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्यांसाठी मुदत ठेवींशी संबंधित नियम बदलणार. या बदलांचा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम होईल. नववर्षात शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. 2 लाख रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज मिळणार. यापूर्वी ही मर्यादा 1,60,000 रुपये होती. यावर्षी कारच्या किमती वाढण्याची शक्यता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, ह्युंदाई महिंद्रा, मर्सिडीज बेन्झ, ऑडी आणि BMW सारख्या लक्झरी ब्रँड वाहनांच्या किमतीत 2 ते 4% वाढ करणार. नव्या वर्षात चहा महागण्याची शक्यता. भारतीय चहा संघाच्या अध्यक्षांचा इशारा. चहाचं उत्पादन घटल्यामुळे किमती वाढण्याची शक्यता. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा. सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्यास 6 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. पणन मंत्री जयकुमार रावल यांची घोषणा. अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीच्या दरात घसरण. तुरीचे भाव प्रति क्विंटल 465 रुपयांनी घसरले. सध्या तुरीला प्रति क्विंटल सरासरी 7,700 रुपये भाव. वाशिम पासून 15 किलोमीटरवर असलेल्या केकत उमरा रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य. मराठवाड्याला जोडणारा हा रस्ता असल्यानं नागरिक त्रस्त. निवेदन देऊनही काम सुरू न झाल्यानं केलं रास्ता रोको आंदोलन. अमरावती शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून हेल्मेट वापराबद्दल जनजागृती. अपघाताच्या घटना टाळण्यासाठी 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्तानं जनजागृती. यावेळी एकानं यमराजाचा पोशाख धारण करून हेल्मेट वापरण्याचं आवाहन केलं. नववर्षानिमित्त खामगाव शहरात पोलीस आणि सामाजिक संघटनांकडून मोफत दूध वाटप. तरुणांना मद्यपान न करण्याचा त्यांनी संदेश दिला. नवीन वर्षानिमित्त शिर्डीतील साई मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई. रात्री 12 वाजता साई मंदिरात नवीन वर्षाचं साई भक्तांद्वारे स्वागत. नवीन वर्षानिमित्त राज्यभरातील भाविकांनी घेतलं पंढरीच्या विठुरायाचं दर्शन. राज्यातील गुन्हेगारी संपू दे, बळीराजाला चांगले दिवस यावेत. भाविकांची विठुरायाला साकडं. शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात नववर्षाच्या स्वागताला आकर्षक रोषणाई. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्यानं मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था. गंगा आणि गोदावरी प्रमाणे पांझरा नदीच्या महाआरतीला सुरुवात. नदी प्रदूषणमुक्त आणि बारमाही व्हावी यासाठी हा उपक्रम. आरतीला धुळेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सहकुटुंब घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन. गोविंद यांच्या दर्शनादरम्यान काही काळ रांग बंद ठेवल्यानं सर्वसामान्य भाविकांकडून नाराजी व्यक्त. मुंबईतील पर्यटकांकडून कुडाळमध्ये स्थानिकाला बेदम मारहाण. इनोव्हा कारनं 3 दुचाकींना धडक दिल्यावरून वाद झाला होता. पर्यटकांना आपल्या ताब्यात देण्याचे स्थानिकांची पोलिसांकडे मागणी. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर देश विदेशातील पर्यटक दाखल. अलिबाग, नागाव, श्रीवर्धन आणि दिवेआगर समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची तुफान गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पालघरमध्ये समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. केळवा, चिंचणी, डहाणू, बोर्डी या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी. नववर्षानिमित्त चिखलदरा इथे पर्यटकांची मोठी गर्दी. जंगल सफारी करताना अनेक पर्यटकांना जंगली प्राण्यांचं दर्शन. पर्यटकांनी घेतला जंगल सफारीचा आनंद. आत्महत्येची धमकी देऊन मुलीनं मुलाला उठाबशा काढायला लावल्या. वसईच्या फूट ओव्हर ब्रिजवरील घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित तरुण आणि तरुणीची ओळख पटवण्याचं काम सुरू. मनमाड पालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. प्रशासनानं लेखी आणि तोंडी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यानं सीटू संघटनेकडून उपोषण. मागण्या मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. रोहिंग्या आणि बांगलादेशी मुक्त मालेगावसाठी नागरिकांचा आक्रोश. महात्मा गांधी पुतळा ते अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढला मोर्चा. शहरात पोलीस आयुक्तालय व्हावं अशी ही नागरिकांची मागणी.
चेंबूरमधील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्याकडून रुग्णांची तपासणी. हा कर्मचारी रुग्णांचं ईसीजी करत असल्याचं सपाच्या मुंबई अध्यक्षा रुखसाना सिद्दीकींनी उघड केलं. भंडाऱ्याच्या जवाहरनगर ते नांदोरा मार्गावर तरुणाचा मृतदेह आढळला. अभय ढोके असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. या प्रकरणी पोलीस तपास सुरू. वसमतमधील अभियंता योगेश पांचाळ इराणमध्ये बेपत्ता. 24 दिवसांपासून संपर्क तुटला. सरकारनं विशेष लक्ष घालून शोध घ्यावा, पत्नीची मागणी. तर सीबीआयशी पत्रव्यवहार केल्याची पोलिसांची माहिती. वसई तालुका कला क्रीडा महोत्सवात भारताचं लष्करी सामर्थ्य दाखवणारं प्रदर्शनात सेना दलाच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा वेध तसंच छोट्या छोट्या पुतळ्यांच्या सहाय्यानं सेना दलातील वेगवेगळ्या विभागाचंही दर्शन घडवलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट. विधानसभेतील विजयाबद्दल मोदींनी केलं बावनकुळेंचं अभिनंदन. कोराडीच्या महालक्ष्मीची काष्ठशिल्पातील मूर्ती बावनकुळेंकडून पंतप्रधानांना भेट. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संजय राऊत शिमल्यात. एक्स पोस्टद्वारे संजय राऊतांची माहिती. मणिपूरमधील हिंसेबाबत मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी माफी मागितली. म्हणाले, मागील संपूर्ण वर्ष अत्यंत दुर्दैवी होतं. खेद वाटतोय, माफी मागतो. 2025 मध्ये राज्यात शांतता राहील अशी अपेक्षा. बिरेन सिंग यांचं वक्तव्य. "19 महिने मुख्यमंत्री काहीही बोलले नाहीत आणि आज असं वक्तव्य करतायत." बिरेन सिंग यांच्या माफीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांची टीका. पंतप्रधान मोदी अजूनपर्यंत मणिपूरला का गेले नाहीत असाही केला सवाल. तेलंगणा विधानसभेनं दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्यात यावा असा प्रस्ताव पास केला. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी पुजारी ग्रंथी सन्मान योजनेला मरघटवाले बाबाच्या मंदिरात जात केली सुरुवात. यावेळी भाजपवर त्यांनी टीका केली. काशी विश्वनाथ मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश बंद. गर्दी नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. वाराणसीतील गंगा घाटावर लेझर शोचं आयोजन. वाराणसी शहर, इतिहास आणि संस्कृतीचं लेझर शोद्वारे दर्शन. हा लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. कन्याकुमारीमध्ये काचेच्या पुलाचं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी केलं उद्घाटन. विवेकानंद स्मारकाला भेट देणाऱ्यांना घेता येणार पुलाचा आनंद. 77 मीटर लांब काचेचा पूल ठरतोय पर्यटकांचं आकर्षण. श्रीनगर रेल्वे स्टेशनवर सगळीकडे बर्फ साचल्याचं दृश्य. रेल्वे मंत्रालयानं सोशल मीडियावर केला फोटो पोस्ट. रेल्वे ट्रॅकवरून बर्फ हटवण्याचं काम सुरू. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात घेतलं दर्शन. फतेह चित्रपटाची कमाई गरिबांच्या मदतीसाठी वापरली जाणार असल्याचं आश्वासन दिलं. शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी वक्तव्य केलं. मल्याळम अभिनेते दिलीप शंकर यांचं निधन. तिरुवनंतपुरम मधील वनरोज जंक्शन येथील एका खासगी हॉटेलमध्ये आढळून आला मृतदेह. मृत्यूचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दिलीप शंकर एका मालिकेच्या शूटिंगसाठी तिरुवनंतपुरममध्ये होते. ऑस्ट्रेलियातही नवीन वर्षाला सुरुवात. सिडनी हार्बरमध्ये होणारी पारंपरिक आतषबाजी पाहण्यासाठी जवळपास 10 लाख लोक पोहोचले. नववर्षानिमित्त मेलबर्नमधील यारा नदीच्या काठावर प्रचंड आतषबाजी. आफ्रिकी देश इथिओपियामध्ये मोठी दुर्घटना. एक ट्रक पुलावरून कोसळल्यानं 71 जणांचा मृत्यू. यात 68 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश. 5 गंभीर जखमी. ट्रकमधील सगळे लग्नासाठी जात होते. तेहरीक ए तालिबानच्या दहशतवाद्यांनी खैबर पख्तूनख्वामधील बाजौर जिल्ह्यातील सालारझाई भागात पाकिस्तानी लष्करी तळावर केला कब्जा. चीनने नेक्स्ट जनरेशन हाय स्पीड ट्रेन CR-450च्या प्रोटोटाईपची चाचणी केली. या ट्रेनचा चाचणी वेग 450 किलोमीटर प्रति तास आहे. या नव्या ट्रेननं चीनचा जुना विक्रम मोडला. ही नवीन ट्रेन चीनच्या CR-400 फक्सिंगपेक्षा ताशी 100 किलोमीटर वेगानं धावेल. न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये 2024ला निरोप देत 2025चं भव्यतेनं स्वागत. फटाक्यांच्या आतषबाजीनं आसमंत उजळला. न्यूझीलंडमध्ये सर्वात आधी सुरू झालं नवीन वर्ष.
इस्रायल आणि सिरिया या देशांच्या सीमेवरील गोलान हाईट्समध्ये बर्फवृष्टी, पर्वतांवर बर्फाची चादर. अफगाणिस्तानात महिलांना नोकरी करण्यास बंदी, महिलांना नोकरी दिली तर कंपन्यांची मान्यता रद्द करणार अफगाणिस्तानात तालिबानी सरकारचा नवा फतवा. इस्रायलचा सिरियावर पुन्हा एकदा हल्ला, राजधानी दमिश्कमध्ये शस्त्रसाठा असलेल्या भागात बॉम्बस्फोट, हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू. उत्तर गाझा पट्टीतील रुग्णालयांवरही इस्रायली सैन्याकडून हल्ले, अनेक रुग्णालयांचं मोठं नुकसान, बॉम्बस्फोटांमुळे डॉक्टरांमध्येही भीतीचं वातावरण. इस्रायलच्या हल्ल्यात गाझा पट्टीतील अनेक मुख्य रस्ते उद्ध्वस्त, अनेक ठिकाणी इमारती कोसळल्यानं मातीचे ढिगारे. इस्रायली सैन्य परत येताच लेबनॉनमध्ये इमारतींच्या दुरुस्तीचं काम सुरू, बॉम्बस्फोटामुळे बेरूतच्या दक्षिणी उपनगरात सर्वाधिक नुकसान, शेकडो इमारती उद्ध्वस्त. सिरियातील HTSच्या सुरक्षा रक्षकानं संशयिताला ताब्यात घेतलं, सदर संशयित मलेशियाचा नागरिक असल्याची माहिती, आद्रा शहरातून घेण्यात आलं ताब्यात. वादळामुळे टेक्सास, मिसिसिपीसह अनेक भागातील शेकडो घरांचं नुकसान, तर पडझडीमुळे काही रस्ते बंद. युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध कैद्यांची देवाणघेवाण, UAEनं केलेल्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांकडून 150 युद्ध कैद्यांची सुटका. न्यूयॉर्कच्या ब्रॉन्क्समध्ये 6 जणांवर गोळीबार, एका महिलेचा तिच्या 12 वर्षीय मुलीचाही मृत्यू. अपहरणाच्या वाढत्या घटनांविरोधात केनियामध्ये निदर्शनं, राजधानी नैरोबीत लोक रस्त्यावर उतरले, हलाहीलमधून अपहरण झालेल्या 7 जणांना लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी. जानेवारी महिन्यात 12 चित्रपटांची प्रेक्षकांना मिळणार मेजवानी, यात फतेह, इमर्जन्सी, स्काय फोर्ससह 4 हिंदी, 2 तमिळ, रामचरणच्या गेम चेंजरसह 3 तेलुगू, 2 मल्याळम आणि 1 कन्नड चित्रपटाचा समावेश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.